नमस्कार मित्रांनो, माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर ॲक्च्युली हे जुने व्हिडिओज आहेत. हे व्हिडिओज आहेत 24 डिसेंबरचे, जेव्हा की आमच्या ऑफिसमध्ये होतं मस्त छोटंसं फंक्शन, जिथे आम्हाला ब्रेकफास्ट ठेवला होता आणि त्यामध्ये होते समोसे आणि काही ज्यूसेस वगैरे. तर इथे मी मस्त व्हिडिओज काढून घेतले आणि म्हटलं की चला टोटल किती लोक आहेत ते तरी कळतील. तर हे तर अर्धेच आहे, याच्यापेक्षा जास्त स्ट्रेंथ आमच्या ऑफिसची आहे. इथे मस्त जेवण वगैरे करून आम्ही गेलो मस्त सुट्टीचा आनंद घेण्यासाठी, कारण आता आम्हाला 2 दिवसाची सुट्टी होती. आणि 2 दिवसाची सुट्टी असल्यामुळे मग माझ्या नवऱ्याने मला पहिल्यांदा म्हटलं की जा आता तू घरी जाऊन ये, खूप दिवस झाले गेलेली नाही. तर मग मी माझ्या मम्मीकडे निघाले. तर दुसऱ्या दिवशी मग मी मम्मीकडे जाण्यासाठी निघाले आणि मी पहाटे सकाळी 6 वाजेलाच निघाले होते. आणि इथे रस्त्यावरती पुण्यामध्ये इतकी लोक पहाटे उठून मस्त व्यायाम करतात बघून मला इतका आनंद झाला की वाव, किती छान लाईफ जगतायत ती. म्हणजे रात्री लवकर झोपणं, सकाळी लवकर उठणं, तर खरंच हेच तर खरं लाईफ असतं. तर माझं तर शिफ्टमुळे मला भेटत नाही एवढं म्हणजे आनंद घेता बाहेरच्या जगाचा. पण मग मला जेव्हा वेळ भेटतो तेव्हा मी मस्त आनंद घेत असते आणि मस्त मजा करत असते. तर मग मी आले नाशिक फाट्याला. तिथे मला लगेचच बस भेटली, तर मी बसमध्ये बसले आणि मस्त धुकं होते सगळीकडे. आणि मी आल्याबरोबर मस्त तिथे म्हणजे बसमध्ये झोपून घेतलं आणि जिथे जिथे मला जागा यायची तिथे उठून मी व्हिडिओज काढायचे बाहेरचे, थोडंसं फ्रेश वाटून घ्यायचं. असं सगळं माझं चालू होतं, कारण मला खूप झोप लागत होती. माहीत नाही का बरं, अचानकच विकनेस वाटायला लागला होता. तर मग मी घरी गेले आणि पोचल्याबरोबर मी घेतलं झोपून, कारण मला खूप झोप येत होती. तर मी दुसऱ्या दिवशी उठले आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर मग आम्ही गेलो मावशीकडे. तर मावशीकडे यासाठी कारण दीदीला सोडवायला जात होतो. तर मम्मी बोलले की दीदीला सोडवणं पण होईल, मावशीला पण भेटणं होईल. पण मावशी काही घरी नव्हती. मग म्हटलं मावशीच्या मुलाला भेटून येऊ. मग आम्ही पूर्ण फॅमिली म्हणजे मम्मी, मी, त्यानंतर रिदम आणि दीदी, आम्ही चौघं निघालो मावशीकडे. तर मावशीकडे पोचण्यासाठी म्हणजे मावशीच्या घरी जाण्यासाठी आम्ही गाडीतून गेलो. तिथे गेल्यानंतर मग रिदमसोबत म्हणजे खूप मस्ती करत गेलो, खूप मस्ती आम्ही. आणि तिथून मग दीदीच्या घरी पण गेलो. दीदीचं पण घर बघून आले, कारण 6 महिने झाले मी कुणाकडेच गेलेली नाही. आणि मला सगळ्यांसोबत खूप भारी वाटलं, खूप छान वाटलं. मग तिथे मावशीच्या घरी थोडा वेळ थांबलो, चहा वगैरे घेतला आणि मग आलो आम्ही आमच्या रिटर्न मम्मीच्या इथे. तर मम्मीकडे आल्यानंतर माझी 2 नंबरची दीदी पण आली होती. तर तिच्या दोन्ही मुली माझ्याजवळ थांबल्या मुक्कामी, कारण त्यांना असं वाटलं की मावशी खूप दिवसानंतर आली, तर त्या माझ्याजवळच थांबल्या. मम्मी पण त्यांच्याशी मस्त गप्पा मारत होती, कारण स्कूल असल्यामुळे त्यांना येता येत नाही. पण मग त्यांनासुद्धा स्कूलला सुट्टी होती क्रिसमस निमित्त. तर मग आम्ही सगळे मस्त एका ठिकाणी गोळा झालो आणि मस्त एन्जॉय केला. बहिणी तर नव्हता, पण मग बहिणीचे मुली होत्या, तर खूप छान वाटलं. आणि खुशी पण होती. खुशी म्हणजे आमच्या समोरची मुलगी आणि जी माझ्यासोबत कायम असते. मी घरी गेल्याबरोबर ती माझ्याकडेच राहते आणि माझ्याजवळच झोपते, असं आहे. आणि म्हणजे खूप एकंदरीत म्हणजे खूप जीव लावतो आम्ही सगळे एकमेकांना. नंतर मग तिथे थांबलो, हिच्याशी खूप गप्पा मारल्या. खूप म्हणजे तिला इतकं बोलायला लागतं की बस, म्हणजे तिच्या प्रश्नांची उत्तरं देऊन देऊन आपण थकून जाऊ, पण तिचे प्रश्न संपत नाही. ती कंटिन्यू इतकी ॲक्टिव्ह आहे आणि इतकी छान बोलते आणि म्हणजे खूपच गोड आहे. म्हणजे माझ्या बहिणीला 3 मुली आहे, पण तिघीमध्ये म्हणजे ही जी आहे ही जरा जास्तच ॲक्टिव्ह आहे. नंतर मग आम्ही मस्त जेवण वगैरे केलं आणि मग बसलो मस्त एक पिक्चर बघत. तर आम्ही सगळ्यांनी मिळून एक मूवी बघितला. मूवी बघून झाल्यानंतर मग मी एक एक दिवस पटपट जात होतं, तर म्हटलं चला मैत्रिणीला पण भेटून येऊ. तर तिला बघून तर मी इतकी खुश झाले. इतक्या दिवसानंतर मी तिला बघत होती की म्हणजे मी सांगू शकत नाही किती आनंद मला झाला होता. तिला ॲक्च्युली बाळ झालं होतं, तर मी त्या बाळासाठी छोटंसं गिफ्ट घेऊन गेले होते आणि ती पण खूप खुश झाली. आणि बाळ तर इतकं छान होतं की बस, म्हणजे मी खुश झाले एकदम बघून त्या बाळाला आणि तिलासुद्धा. कारण मी तिला खूप म्हणजे जवळपास लहानपणापासून ओळखते आणि आम्ही एकमेकींच्या खूप जिवलग मैत्रिणी आहोत. सिस्टर म्हणू शकतो, बहिणी म्हणू शकतो, सगळं म्हणजे सगळं काही शेअर केलं आहे, सगळं काही एकमेकींना सांगत आलो आहे.
इतकं छान आमचं बॉन्डिंग आहे. मी हा फ्रॉक टाकला कारण हा फ्रॉक तिच्या सासूबाईंनी हाताने विणलेला होता आणि मला इतका आवडला तो. तर मी हे टाकलं याच्यासाठी की जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हीसुद्धा ऑर्डर करू शकता, कारण त्या म्हणजे बाहेर पण त्यांचं शॉप पण आहे कपड्यांचं, तर तुम्ही तिथे पण घेऊ शकता. तर तिथून मग मी त्यांना भेटून सगळ्यांना भेटून मग आले घरी. घरी आल्यानंतर बच्चा पार्टी तर ॲज युजल नुसती टी व्हीवर असते, तर ते सर्व मस्त टी व्ही बघत होते. मी सुद्धा त्यांच्यासोबत मग क्वीज खेळत होते. सगळं टी व्ही वगैरे बघून मला निघायचं होतं आज परत पुण्याला. तर माझी बॅग वगैरे भरून झाली होती. माझी तब्येत पण ठीक नव्हती, तर मग दवाखान्यात पण जाऊन आले आणि सगळंच म्हणजे एक सोबत. तर नंतर मग मग मला भेटायला परत रिदम परत आला, कारण त्याला असं वाटलं की मावशी आज जाणार आहे. तर मग तो पण मला भेटायला आला. मला खूप छान वाटलं आणि मग सगळे मिळून मस्त स्वयंपाक वगैरे बनवला. जेवण वगैरे म्हणजे आज इथेच करून जाऊ असं, कारण मला तर भूक नव्हती, कारण तब्येत खूप खराब होऊन गेली. पण मग बच्चा पार्टीसोबत मस्तपैकी भारी वाटत होतं. सगळे मस्त एन्जॉय करत होते आणि मी त्यांना बघत होते. इतकी घरामध्ये नुसता कोलाहल चालू होता आणि पहिल्यांदा म्हणजे मम्मी सांगत होती की खूप दिवसानंतर पहिल्यांदा घरामध्ये इतका आवाज झाला आणि इतकी बडबड बडबड कंटिन्यू चालू आहे, घर भरलेलं वाटतंय. तर खूप छान वाटत होतं आणि ती लिटरली खूप इमोशनलसुद्धा झालेली. त्यानंतर मग सगळ्यांना भेटून मग मला परत एक सरप्राईज भेटलं, ते म्हणजे माझी आजी मला एवढ्या दिवसानंतर भेटली. ती गावावरून आली स्पेशली मला भेटायला. मला इतकं छान वाटलं. इथे ती हसत यासाठी होती कारण ती माझं व्हिडिओजचं कौतुक करत होती. तिने म्हणजे तिने चुकून म्हणजे काही मुलं बघत असतील, माझे भाचे म्हणजे माझे म्हणजे मामांची मुलं वगैरे घरी व्हिडिओ बघत असेल, तर तिनेसुद्धा बघितलं. तर ती सांगत होती मी तुला टी व्हीवर बघितलं असं तसं. तिला इतका आनंद होत होता. नंतर मग सगळ्यांना भेटून मी सगळ्यांना बाय बाय करून मस्त इमोशनल होऊन निघाले परत पुण्यासाठी. तर इथे आल्यानंतर मला पहिले बस भेटून गेली. मी बस म्हणजे पकडली आणि मग निघाले वापस पुण्याला. तर खूप इमोशनल वाटत होतं, खूप रडू येत होतं, पण काय करणार. 2 दिवसाची सुट्टी का होईना, पण मग आपल्या म्हणजे सगळ्यांसोबत तिथे मस्तपैकी इतक्या लवकर एक एक मोमेंट, एक एक दिवस इतक्या लवकर गेला की म्हणजे मी सांगू शकत नाही. त्यात मी तब्येत पण इतकी खराब झाली माझी, म्हणजे अचानक आराम भेटल्यासारखं झालं मला. मग मी आले घरी. घरी आल्यानंतर मग घरी ॲक्च्युली मला बस भेटली आणि जी माझ्या सोसायटीसमोरच थांबली होती. अशा प्रकारे माझं सुट्टीचे दिवस पटपट पटपट गेले. आय होप तुम्हीसुद्धा एन्जॉय केला असेल. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.